तिवसा येथील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व अमरावती जिल्हा सहसंपर्क प्रमुख दिनेश नाना वानखडे यांचे रविवारी सायंकाळी 6:30 वाजताच्या दरम्यान निधन झाले. मृत्यूसमयी ते 56 वर्षाचे होते. शिवसेनेचे जिल्हा प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्ष काम सांभाळले. 2010च्या निवडणुकीत ते तिवसा विधानसभा मतदारसंघातून उभे सुद्धा होते, तेव्हा त्यांना पराभव स्वीकारावा लागला होता. शिवसेना पक्षाचे स्थानिक सक्रिय कार्यकर्ता म्हणून तालुका प्रमुख ते जिल्हा प्रमुख या पदावर अनेक वर्ष जबाबदारी सांभाळून शिवसेना पक्षाला तिवसा शहरात, तालुक्यात व जिल्ह्यात मजबूत करून त्यांनी शिवसैनिकांची मोठी फौज तिवसा तालुक्यात त्यांनी तयार करून पक्ष मजबूत केला होता. तिवसा येथील श्रीराम सहकारी बँकेवर सुद्धा त्यांच्या नेतृत्वात अनेक वर्ष सत्ता होती. तिवसा ग्रामपंचायतवर सुद्धा त्यांच्या नेतृत्वात अनेक वर्ष सत्ता होती. त्यांनी माडाचे सुद्धा अध्यक्षपद भूषवले होते व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे सुद्धा त्यांनी संचालक पद भूषविले होते. शिवसेनेचे संस्थापक अध्यक्ष स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ते अतिशय विश्वासू होते. त्यांनी शिवसेना पक्षाचे अखेरपर्यंत कार्य सांभाळले, परंतु काही दिवसापासून आजारामुळे त्यांची प्रकृती खालावली होती. अशातच त्यांना 4-5 दिवसापूर्वी अमरावती येथील डॉक्टर बोंडे यांच्या रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असतानाच सायंकाळच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मावळली. त्यांच्या पश्चात पत्नी वनिता व तेजस्वी आणि पल्लवी 2 मुली असा आप्त परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. यांचे 8 मार्च सोमवार रोजी तिवसा शहरातून भजन दिंडीसह अंतिम यात्रा काढण्यात येऊन तिवसा येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्कार करण्यात आला. त्यांच्या अंत्ययात्रेत असंख्य व नागरिक उपस्थित होते. विदर्भ न्यूजच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली. रामचंद्र मुंदाने, विदर्भ न्यूज, तिवसा.